हरिओम. श्रीराम अम्मज्ञ. मन नाव संजय सिंह नथू अमृतकर, बहादरपूर उपासना केंद्र, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. 2001 पासून मी बापूसकडे मला बापूंना आतापर्यंत गणज अनुभव उन्हात तेमाईन एक अनुभव तुमले मी सांगस. मना अनुभवनं नाव शे बापूंनी येड चुकाडी दिनी. बापूंनी येड चुकाडी दिनी 2015 सालनी गोडशे 15/7/2015 मनी लांबकानीनी मावशी वारणी. रातले 9 वाजता फोन होना. 15 तारीखले रातले 9 वाजता फोन होना. सकाळले 8 वाजता लांबकानीले प्रेतयात्रा शे. मी बठा नातेवाईक असले फोन करी दिदा. रातले 11 वाजता मी आणि मनीबाई झोपी गो आणि मोबाईलमा सकाळना 4 वाजेनी बेल लाई दिदी. कारण घरतून निघीसन लांबकानी पोचायला 2 तास लागतंच. म्हणून आम्ही सकाळी 5 वाजता घरतून निघणार होतो. 7 वाजता तरी पोचतोत आणि 1 तास तयारी करायला लागती. म्हणून 8 वाजता प्रेतयात्रा होती. आम्ही 4 वाजेनी बेल लाई दिदी. रातले झोपनोत. मला 2 पोरं शेत. रातले झोपी गोत. पण सकाळी 4 वाजेनी बेल वाजणीच नाही. आमले सकाळी 6:30 वाजता जाग होनी. आम्ही देखतोच तर घडायमा सकाळी 6:30 वाजेल होतात. मी बाईलाही सांग तू बेल कावर बंद कर दिदी. बाईनी सांग मी काहीच करत नाही. मग आई करं कोणी. तिला म्हणतं जाऊ दे आपण पटापट काम करूत. आंघोळ वगैरे सर्व करी लिहितात. 4 आंघोळ पाणी होई गे. दोन्ही पोरेसना डबा बनाडी देतात. त्यासले वट्टावर बसाडी दिलं आणि सांग तुम्ही गाडीवर तुम्हाला गाडीवर शाळमा चालला जा. आम्ही दोन्ही जण सकाळी 7 वाजता मोटरसायकलवर लांबकानी जावाले निघणोत. रस्त्यावर दडवेल आणि सबगावन मनीसन गाव शे 10 किलोमीटर अंतरवर. बापूनं नाव घेतले तर आम्ही चालणोत. बापू मना भारी, बापू मना भारी, बापू बापू मी लेसव नावं, भोळा भक्ताले बापू तू पावं, असं बोलत बोलत आम्ही चालणोत. दडवेलना पुढे सबगावन मनीसन गाव आहे. त्या सबगावांना गावना पुढे दर्शन मनीसन हॉटेल आहे. त्या हॉटेलजवळ 4 कुत्रा असा उभा होता. आम्ही हॉर्न वाजी राहणोत. परंतु त्या चारी कुत्रा काही बाजूला व्हायत नाही. आम्ही जोर काही आणखी हॉर्न वाजा 4 कुत्रा निघे घ्यात. परत 5वं कुत्रा आणखी होणं. ते बी पुढे चाललं गे. पण 5वं कुत्रं भलतं भारी. त्याखो परत होणं. परत येता बरोबर आमनी गाडी त्या कुत्राले ठोकाय गे. मी जाई राहून धुया गावले. पण मनी गाडीनं तोंड होई गे. आम्ही खाली पडतात जयगाव बाजूला होई गे. आम्ही रस्त्यावर पडणोत. हायवेना रस्ता. सकाळी 7ना टाईम. बापूनी एवढी कृपा की 15 मिनटं आम्ही हायवेवर पडणोत. पण एक बी गाडी त्या रस्त्यावर उनी नाही. हे बापूनीच कृपा होती. आम्ही खाली पडणोत. मना तोंड माहीन रगत, नाक माहीन रगत, डोका माहीन रगत, डोया माहीन रगत. मना बाईनं बी तसंच व्हायनं. आम्ही दोन्ही जण एरमेरले शोधूत. तू कधी शे, मी कधी शे. मना डोळ्यांना चष्मा फुटी गया. मना मोबाईल कथा चालला गया. मला दिखेत नाही. पण आम्ही जेमतेम उठणोत एरमेरले भेटणोत. ती माले देखी, मी तिले देखू. आजूबाजूना लोके गोया व्हायनात. तुमले काय व्हायनं. म्हणतं वो काहीच जाय नाही. बट आमना बापू समायली. अरे बापू काय करतास म्हणे. तुमले कितलं लागी गे. कोण आहे म्हणे तुमना बापू. हर म्हणतं बो म्हणा आमना अनिरुद्ध बापूमुळे आमले काहीच होवा नाही. अहो काहीच होवा नाही काय सांगतं म्हणे. तुम्ही तुमना आर समाधी केल्या. तुमले कितलं लागेल छे म्हणे. बट आमना चेहरा फाटी घेता. जेमतेम त्यासनी आमले गाडीवर बसाडीसन दवाखानामा धाडं. दवाखानामा डॉक्टरनी चेक कर. डॉक्टरनी सांग की तुम्हाला काहीच फ्रॅक्चर व्हायला नाही शे. तुम्हाला फक्त तोंड फाटेले. तुमले फक्त 2-4 टाका पडतील आणि तुम्ही 2 दिन चांगला विचार जात. मला एवढंच सांगणं शे भाऊ. जर मी सकाळी 4 वाजता उठी जातो, 5 वाजता निघतो. रस्त्यावर सकाळी अंधारं राहतं. अंधारामा मला कोणीच भेटतं नाही. म्हणे कोणीच मदत करायला येतं नाही. रस्त्यावर मी हायवेवर पडेल राहतो आणि वाहने रस्त्यावरून येतात. मला चुरा करी देतात. म्हणे 15/7/2015 म्हणे बेटी राख होई जाती. मी आज तुमले दिसतो नाही. मी फक्त दिसतो या बापूमुळेच दिसतो. रातली जी बेल बंद करी होती 4 वाजतानी बेल बंद होती ती 2-3 कोणीच करी नाही. अहो बापूनीच ती बेल बंद करी दिली. म्हणून मला रातले 4 वाजता जाग होणी नाही. आणि सकाळी 6:30 वाजता मला या बापूनी उठाडं. बापूला माहीत होतं की अहो जर सकाळी 4 वाजता उठणं 5 वाजता गया तर रस्त्यावर कोणी मदत भेटावं नाही. हो म्हणून यांना आता काही खरं नाही. म्हणून याले झोपाडी द्या. आणि यांनी बेल बापूनी बंद कर दिली. आणि मला सकाळी 6:30 वाजता जागवणी. आणि त्यानंतर मी लांबकानी जावायला निघणोत. हरिओम भजा तुम्ही बापून नाव लेता काय कमी.
ताई माई अक्का तुम्ही मन ऐका, या जगमा बापू से देव, बापू बापू मी लेस नाव, भोळा भक्ताले बापू तू पाव, भोळा भक्ताले बापू तो पाव. हरिओम श्रीराम अहमद.